तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचा जो इतिहास विषय आहे, तर त्या इतिहास विषयामध्ये प्रकरण क्रमांक 4 आहे 1857चा स्वातंत्र्य लढा. तर त्या प्रकरणाचा जो संपूर्ण स्वाध्याय आहे, प्रश्नोत्तर आहे, तर ती प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं काय करायचे, पुन्हा लिहायचे. तर हे पर्याय आपल्याला दिलेले आहेत आणि याच्यावरून आपण उत्तर लिहायचं आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला काय नाव दिलं? स्वातंत्र्य समर हे नाव दिलं. तर असं पूर्ण उत्तर लिहून त्याच्याखाली अंडरलाईन करा. त्याच्यानंतर पुढे रामोशी बांधवांना संघटित करून कुणी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं? तर उमाजी नाईक. त्याचं अचूक उत्तर आहे उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं. तर हे पूर्ण विधान त्याच्यामध्ये लिहायचं. त्याच्यानंतर तिसरं आहे 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. कुठलं पद निर्माण करण्यात आलं? भारत मंत्री. त्याच्यानंतर भारतातील संस्थाने कुणी खालसा केली? लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी यांना काय केलं? भारतातील संस्थानं ही खालसा केली. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्याचं कारण पण लिहायचं आहे. त्याच्यातलं पहिलं आहे, इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला. तर ओडिसामध्ये मध्ययुगीन काळापासून स्वतंत्र राज्य होते. त्यांच्या पदरी जे काशीदधारी सैनिक होते त्यांना पाईक असं म्हटलं जायचं. आता राजांनी या पाईकांना उदरनिर्वाहासाठी जमिनी कसण्यास मोफत दिल्या. त्या बदल्यात युद्धाचा प्रसंग उद्भवल्यास त्यांनी राजाच्या बाजूने लढायचे अशी अट होती. त्याच्यानंतर 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिसा जिंकून घेतला. त्यांनी पायकांच्या वर्ष परंपरागत मोफत जमिनी काढून घेतल्या. त्यामुळे पायकांचं जे जीवन आहे ते हलाखीचं झालं. तसेच इंग्रजांनी लावलेल्या करांमुळे मिठासारख्या जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आणि सामान्य जनतेचे जीवन असह्य झाले. याचा परिणाम म्हणून 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध पायकांनी बक्षी जगडबंधू यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र उठाव केला. दुसरा आहे, हिंदू मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्याचं कारण सांगायचं. तर 1857 मध्ये इंग्रजांनी भारतीय सैनिकांना लांब पल्ल्याच्या इनफिल्ड रायफल्स बंदुका काय केल्या? दिल्या. या बंदुकामध्ये वापरले जाणारी काडतुस ही तोंडाने उघडावी लागत असत. ह्या काडतुसांच्या आवरणाला गायीची आणि डुकरांची चरबी लावलेली असते अशी बातमी सैनिकांमध्ये पसरली. हिंदू धर्मियांसाठी गाय पवित्र होती, तर मुस्लिम धर्मियांसाठी डुक्कर निषिद्ध होते. त्यामुळे आपली धार्मिक भावना दुखावली जात आहे अशी जाणीव दोन्ही समाजाच्या सैनिकांमध्ये झाली आणि त्यांच्यात तीव्र असंतोष काय झाला? निर्माण झाला. त्याच्यानंतर भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही. तर 1857च्या लढ्यात भारतीय सैनिकांकडे शौर्य असले तरी त्यांच्याकडे योग्य लष्करी डावपेचांचा अभाव होता. दिल्ली ताब्यात आल्यानंतर ती त्यांना टिकवून ठेवता आली नाही. या उलट इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद, अद्ययावत शस्त्रास्त्रे, अनुभवी सेनापती आणि शिस्तबद्ध लष्कर होते. तसंच इंग्रजांचे दळणवळण जसं की रेल्वे आणि तारायंत्र यांच्या नियंत्रणात असल्यामुळे त्यांना आपल्या सैनिकांचे वेगाने हालचाल करणे सोपे गेले. यामुळे भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही. ओके. त्याच्यानंतर स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीय सैनिकांनी एकत्र येऊन इंग्रजी सत्तेला मोठं आव्हान दिलं होतं. पुन्हा असा उठाव झाल्यास इंग्रजी सत्ता धोक्यात येईल याची जाणीव ब्रिटिश शासनाला होती. त्यामुळे लष्कराची पुनर्रचना करताना इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबलं. भारतीय सैनिक जाती धर्माच्या नावावर एकत्र येऊन पुन्हा बंड करणार नाही व त्यांच्यात ऐक्याची भावना निर्माण होणार नाही या उद्देशाने काय करण्यात आली? लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. पाचवा आहे, इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले. त्याचं कारण सांगायचं. तर इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे तिथे कापड व इतर वस्तू मोठ्या प्रमाणात यंत्राच्या साहाय्याने तयार होऊ लागल्या. हा माल भारतात विकून मोठा नफा मिळवणे हे इंग्रजांचं उद्दिष्ट होतं. भारतातील हस्तकला आणि कापड उद्योग हा अतिशय दर्जेदार होता. येथील मालाला बाजारात मोठी मागणी होती. भारतीय मालाची इंग्लंडमधील आणि भारतातील बाजारपेठेतील विक्री कमी व्हावी आणि इंग्लंडमधून येणारा कच्चा व पक्का माल भारतात स्वस्त विकला जावा म्हणून इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर व मालावर जाचक कर बसवले, जेणेकरून इथले स्थानिक उद्योग जे आहेत ते काय होतील? बंद पडतील. या उद्देशाने त्यांनी ते केलं. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या असा तिसरा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे? प्रमुख सामाजिक कारण जे आहेत ती खालीलप्रमाणे. परंपरेत हस्तक्षेप. इंग्रज सरकार आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यामध्ये हस्तक्षेप करत आहे अशी भावना भारतीयांच्या मनात निर्माण होऊ लागली. कायद्यांना विरोध. इंग्रजांनी सतीबंदी आणि विधवा विवाह हे कायदे केले.
हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवन पद्धती उद्ध्वस्त करत आहेत असा गैरसमज भारतीयांनी करून घेतला. धार्मिक भीती. इंग्रज सरकार ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत असून ते आपल्या बळजबरीने ख्रिश्चन बनवतील आणि आपला धर्म बुडवतील अशी भीती सामान्य जनतेमध्ये निर्माण झाली. त्यामुळे लोक इंग्रजांवर असंतुष्ट होते आणि त्यातूनच हा स्वातंत्र्य लढा उभा राहायला मदत झाली. त्यानंतर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले? 1857चा स्वातंत्र्य लढा संपूर्ण ताकदीने लढला गेला तरीही त्यात भारतीयांना खालील कारणामुळे अपयश आलं. पहिलं, लढ्याचा सर्वसमावेशक अभाव. हा लढा पूर्ण एकाच वेळी संपूर्ण भारतात झाला नाही. उत्तर भारतात लढ्याची तीव्रता जास्त होती तर दक्षिण भारत, पंजाब, राजपुताना आणि बंगालचा भाग हा या लढ्यापासून काय होता? अलिप्त होता, वेगळा होता. त्याच्यानंतर केंद्रीय नेतृत्वाचा अभाव. इंग्रजांविरुद्धच्या या लढ्यात सर्वसामान्य केंद्रीय नेतृत्वाचा काय होता? अभाव होता. सर्वसामान्य केंद्रीय नेतृत्वाचा अभाव होता. त्यामुळे वेगवेगळ्या भागातील आंदोलनामध्ये योग्य ताळमेळ राहिला नाही. राजे राजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव. बहुतांश संस्थानिक आणि राजे राजवाडे इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले किंवा त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. लष्करी डावपेचांची कमतरता. भारतीय सैनिकांकडे शौर्य होते पण योग्य डावपेच आणि आधुनिक शस्त्रास्त्रे नव्हती. याउलट इंग्रजांकडे अद्ययावत शस्त्रास्त्रे, शिस्तबद्ध लष्कर आणि तारायंत्रासारखी वेगवान दळणवळण यंत्रणा होती. त्यामुळे हा जो लढा आहे त्यामध्ये भारताला अपयश आलं, भारतीयांना. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा. तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे भारतीय इतिहासावर दूरगामी परिणाम झाले ते खालीलप्रमाणे. ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा अंत. भारतातून ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश पार्लमेंट म्हणजे इंग्लंडच्या राणीकडे सोपवण्यात आला. राणीचा जाहीरनामा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांसाठी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात सर्व भारतीय आमची प्रजा असून वंश, धर्म आणि जातीवरून त्यांच्यात भेदभाव केला जाणार नाही असं आश्वासन दिलं. गव्हर्नर जनरलचे पद बदलले. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन त्याऐवजी व्हाईसरॉय हे नवीन पद निर्माण करण्यात आले. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय होता. लष्कराची पुनर्रचना. ब्रिटिश सैनिकांचं प्रमाण त्यात वाढवण्यात आलं आणि लष्कराची जातवार प्रत्येक जातीनुसार विभागणी करण्यात आली. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले ते लिहायचे. तर 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपल्या धोरणांमध्ये खालील महत्वाचे बदल केले. तर पहिलं, सामाजिक बाबतीत बिगर हस्तक्षेप. तर भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक बाबींमध्ये यापुढे इंग्रज सरकार कोणतेही हस्तक्षेप करणार नाही हे धोरण त्यांनी स्वीकारलं. संस्थाने खालसा करणे बंद. भारतीय राजे राजवाड्यांची संस्थाने यापुढे कोणत्याही कारणास्तव ब्रिटिश साम्राज्यात विलीन किंवा खालसा केली जाणार नाही अशी हमी देण्यात आली. फोडा आणि राज्य करा हे तत्व त्यांनी सुरू केलं. भारतीय समाज सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या पुन्हा एकत्र येऊ नये यासाठी इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा या कुप्रसिद्ध धोरणाचा अवलंब केला. जाती धर्मामध्ये सतत संघर्ष राहील अशी व्यवस्था त्यांनी निर्माण केली. अशा पद्धतीनं इथं जो आपलं चौथं प्रकरण आहे त्याचा स्वाध्याय पूर्ण झाला. पुढील व्हिडिओमध्ये आपण जे पुढची प्रकरण आहे त्याचे स्वाध्याय बघू. ओके.